समाधान बघ आता काही माझं चालू आहे बा. त्या कमला बुड्यानं काय माझं आणलं. झांगू बुड्या रिपोर्ट दिला म्हणतात तिनं बलात्काराचा. बे ते साऱ्या गावाचे गहू आहे बे. त्या डॅनी बुड्याला खलास करून टाकीन ते. बदनामी करू ते काय सुदी आहे का बे. 17 नवरे एक नाव रे. पण या डॅनियाला मोठी पोटी आहे बाबा. म्हणजे चाटूच खाऊन राहायला दिली. बुडे अगव जायचे डोंगरी साऱ्या गावाची अगव आहे. किती पोहून गेली किती बांधली या डॅन्यानं. या डॅन्याला मोठी नवय बोलली बाबा. काय बाबा यायला जसं काही भेटत नाही दुसरी. आता घे म्हणा डॅनियल हिसकी. घरही गेलं वावरही गेलं. प्रेमाने घेतलं असतं मोठ्या भावासोबत. नाताले वागवलं असतं तर काल हे दिवस आली असती. पण नाही ना. हा डॅनिया बी अगव आहे ना भाऊ. बायकोच्या पुढे काही चालत नाही. बायकोले कमलीले काही म्हणत नाही. हा शब्द नाही बोलत नाही. नाही या डॅनियाला तसंच पाहिजे होतं. हा बायकोचा बैल होईल आणि मग आता याला समजून नको कसं असते तर दणका. हो आला रे डॅनिया आला रे इकडे. काय म्हणते एवढा काय माहित बा. येऊन राहिला इकडे. हा राजा येऊन राहिला इकडे आता. समाधान विठू मले एक पाहिली ज्वारीचं गेले काय पोरग उपाशी आहे रे का उपाशी आहे रे बाबू देतं काय मले. लोकले माज केला ना बाच्या भरोशावर. आता कसं पहिली भर ज्वारी मागे काम आलं. कसं आला घोटणार आता बाबू. सोपी नसती. लोकले माज केला ना रे तू ना. काय राजा बुडे भाजेवारीच नाही बा आपल्या घरी. विठू तू तरी दिले का तू दे ना. काय बा बुडे बा मा घरी बी आहे पण थोडीशी गज आहे राजा. मा लेकरायला लागते ना. संध्याकाळी भाकरीच खातात माझ्या लेकरं. हा उशी गोज आहे बा. जास्त असती दिलीच ती. मी एक पायल्या सांगून 2 पायल्या दिलीच ती तुम्हाला. द्या रे गड मी तुमच्या पाया लागतो मा पोरगा आलाय ना. उपाशी आहे रे मी बी उपाशी आहे. काही खाल्लं नाही रे 3 दिवस झाले. द्या रे बापू हो द्या ना. भाषा कुशा पोया असतील तर त्या तरी द्या बापा तुमच्या घरातल्या. त्या खातो बा मी कोरके खातो. द्या रे बाबू उपाशी. हात लोकले माज केला ना. आता कोरकेवर आला काम कुटकेवर. हा बुडे बा पहिले समजायला पाहिजे. एवढा माणूस लुगड्याचा दिवाना नाही पाहिजे. बायकोनं म्हटलं हू की हू चालले. एवढी कमली प्यारी झाली का. बाळाले सोडून दिलं बुडीच्या मागं लागले. कसा आहे माज केला की अटीच भरून द्यायला लागते बरं. एवढा माझही बरोबर नसते. लग बापा बाशी पोईच आले ना गरमा गरम ताव्यावरची ना. आता कुटकीवर का आम्हाला सायचं असतील तुमच्या घरचे तर द्या. कुठून द्या काही नाही देत आता. बरोबर बोला बा आता काय करा आता बोला. काही नाही विषय बोलायचा नाही बुडे बा. कसं आता तुमच्या सारं जायला राजा. भावाला थोडीशी माफी मागितली काय बिघडलं असतं. खरंच बुडे बा सांगू बा का असं म्हणजे काही तुमचा भाऊ का गलत आहे का. प्रेमानं बोलली असते प्रेमानं चालली असते तर खाली असं आलं असतं. हे दिवस पा लागले असते तुम्हाला. त्या विषयावर अजिबात नाही बोलायचं सांगू राहिलो अजिबात नाही. माझं लोड झाली ना की उंदरे बी हेपल्या मारतात ना. हे तसं काम आता हे गावातले झालं. लोक माझं वावर होतं घर होतं तर सारी येऊ बसत. बुडेबा असं बुडेबा तसं. आता माझं काही नाही राहिलं तर आता टच बोलून राहिले. ते म्हणजे खोटी नाही खरी आहे. की माझं लोड झाली की उंदरे हेपल्या मारतात. ही कंडिशन आहे आता. हे दिवस आले मावर पण हे दिवसही निघून जातील ना. निघून होईन व्यवस्थिशीर मायावी होईन ना. तोंडी कमली भेटली ना सारा सत्यानाश होईल आता काय करू. पायरे शिवलाल काय बेकार आलं तरी बुडीचे पाला द्यायला लागलं लेकर राहिले. काय ना लेकरू सोबत काय लेखा काय ताला रे बाबा. खाया पियाची लाईन नाही रे बा काही. काही दिसून नाही राहिलं गड्या. उपाशी तापाशी आट्टे गड्या बुडी. थांबा म्हणजे ना भाऊ काय बुडे काय हाल लावले तुम्ही हे या पालात. काय बापा लयच कंडिशन बेकार आली बा तू यावर लयच. आमच्या ज्या पावल्याने जाऊन राहिलं लयच. अरे काय करते बापा त्या मरेल तोंड्यानं झेंग्यानं आणले हे दिवस आमच्या. त्याला घरातून दिलं बापा बाहेर काढून आम्हाले. तर काही समजत नाही बापा आता काय करू कसं एवढं सकले करू माया कायच करू. बुढे काही टेन्शन घेऊ नको. मी सांगतो तुला आयडिया काय करायचं काय नाही कसं करायचं. हे झेंग्याला कसं थंड करायचं होतं. मी असल्यावर तू काय टेन्शन घेतो बुढे. सांग ना बापा मग पटकनी सांग ना काय आहे तर. काहीच नाही बुढे. त्या झेंग्याला फोटो तू आता त्याच्याजवळ जाय. भाऊजी म्हणा असं तसं गोड बोल त्याच्याबरोबर प्रेमाचं नाटक कर. त्याला फसव सायाले झेंग्याले आणि बंदी इस्टेट त्याची तुझ्या नावावर लिहून घे. तू बी कसं डॅनी सारखा बाईचा आशी काय बरं पटवल्याशिवाय मिळणी. शिवलाल आता कायचं काही बापा हे शक्य आहे रे. मी काहीच माही बोलली ना बापा. जे मनात येईन ते बोलले त्या थेड गेले. आणि आता तो झांग्या मला जोडे येऊ देते का. त्याच्या सावलीतही उभं करत नाही तो मला आता. आणि हे कसं का पटू बापा मी त्याले. बुढे पटते ना. आता तू किती पटवली हदलो. हा बुडा किचगली मी खसखस आहे झेंग्या बुडा. तू जाय
हा जरासा चोपड चापड करते भाऊजी असं नाही भाऊजी तसं नाही छान काय करून ढमुक ढमुक हा गप्पा मारते यासोबत. तू आताच म्हणशील की तू माझ्यानं पटत नाही तर कसं हां तू रस्त्यावर राहशील ना मग काय खायची ना गोटे येड्याने काही काम होत नाही तुला सांगतो. हा काय नंगभाई चंग बोखारा तंग आड्याने काही नाही येता लाईन यायची. बुडे शिवलाला सांगते तसं कर. हा तर मिळे ती तुया नाही तर मग काही खरं नाही बरं. या पालातच राहा लागेल तुले. झांगो बुडा पोटावं लागते म्हणजे पोटावंच लागते तुले. आताच मिळ आहे पुढे काही नाही बरं. हा झांगो एकदा आटून निष्ठून गेला की काही खरं नाही मग तुझं. हा ना बापा आता तुम्ही म्हणून राहिले ते बी बरोबर आहे पण कसं त्या झंग्यानं बी आता चाकोरीवर चाक बसू द्यायला पाहिजेत ना. आता मी जाईन बापा त्याला म्हणेन मला माय चुकलं बा असं नाही तसं नाही आणि त्यानं मला लिहा डबल घराच्या बाहेर काढून निघटून तू काय आले असं जर बोललं तर आपली काय राहते बापा मग. हे तुला समजतच नाही. डायरेक्ट प्रपोज मारायचा ना आय लव्ह यू झांगो म्हणा. पाहिन मग बुडा कसा पग येते तर हा काय सांगतो तुले डांबर सारखा पग येते बुडा. बुड्याले कसं बाईचा नाद होता या बुड्याले बी. दोघंही भाऊ तसेच होते. डॅनी बुड्डा बी झांगो बुड्डा बी. तू जाय तर सही फक्त जटीसा म्हण आय लव्ह यू म्हण फक्त त्या बुड्या. हे कसं आहे माहिती आहे का. झांगो कसं लपून चुपून करते. डॅनी बुडा उजागर करते. एवढाच फरक आहे दोघं भावामधला. जमते बुडे जाय बाई तू. मिळ येते तुया. मी ना तर म्हणा बापा त्याला आय लव्ह यू पण बा त्यानं मला खेटच ना मारा. तसाच तो आळू दिसते बापा. त्यातल्या त्या येड्याने बुड्याला माहित व्हा असं चालू आहे यायचं की असं म्हटलं की तसं घ्या मग आता नसताचीच आपत आहे की नाही. आता मी का दोन दोन सांभाळू का रे मग शिवला दोन दोन. बुडे रस्त्यावर राहिल्यापेक्षा या पालात राहिल्यापेक्षा दोन सांभाळायला पुरतात. हे कसं मग या दोघं भाजी फूट होईन ना तुला समजतच नाही पुढे पुढचा प्लॅन कसं आहे तर. झांगो जोडून सह्या घेऊन घ्यायच्या बाबा नार करून घ्यायचं घर नार करून द्यायचं झांगोच्याच गांडीवर लात मारायची. तुला समजतच नाही आयडिया काय सांगून राहिलो मी तर. अशी शाळा करायची. अरे अरे गड्या शिवलाल माना लागीन पण तुले मस्त आयडिया सांगली बरं तू ना. आलं मला लक्षात ते आता काय करायला लागते काय नाही. तसंच करतो मी आता. जाय मग बुड्डी लवकर पटकनी झटकनी आणि पटो बुडा. हा असं चोपड चापड करता आले तो बिजा अशी काय ना बाईचा जमती तुझ्या जुगार काही टेन्शन घेऊ नको. आणि कसं इस्टेट भेटल्यावर थोडंसं कामच्याकडे दोघं लक्ष ठेवतो. बापा या दुनिया चांगलं सांगणारेच तर कोणी भेटत नाही. नवीन तुम्ही भेटले बापा चांगलं सांगणारे. मला लय चांगलं वाटलं. कसं तुम्ही म्हणसान ते करीन मी तुमच्यासाठी. तुम्ही सांगलं ना मला चांगलं बस आता फक्त तुम्ही पाहत राहा. बरं बुड्डी टाइमपास करू नको. अजून तो झंग्या चालला जाईन त्याच्या गावली. तू काही ती थांबणार नाही. जाय होई लवकर तडसा. त्या जांभऱ्याच्या वाडग्यात आहे तो झपील. तसं जाय म्हणते असं तसं. बरोबर बापा आता जातो मग त्याच्याजवळ काय टाइमपास करत बसू बापा आटी फालतू जातो चांगले जाय बापा त्या झंग्याजवळ आता. आणि कसंही पटू त्याले काही म्हण बापा पाया पड आय लव्ह यू म्हण काही म्हण पण कसं तो पटलाच पाहिजे आता. पर्याय नाही बरं कमले तुला आता पटवायशिवाय. नाही तर बस तुला पालातच राहा लागेल. रस्त्यावरच राहा लागेल. खायची सोय ना कायची सोय. मुलं गळ्या शिवलाल दुनले का आता पाहतो आता झंग्या कसा करते तर. पाहतो आता फसला झंग्या आता फसला. पण अजून कुठे फसला अजून बुडी गेलीच तर नाही तडीसा. तडसा बुडी गेल्यावर मजा येईन समजेन मग आपल्याला काय होते काय नाही तर. पण आता तर जमलं तसंही म्हणा. हे आता डॅनीची बायको झंग्याच्या गोयात कसं उलट सारखं झालं आता. हे कसं झालं जमलं की दे. चला चला आपण भाऊ पाहायला आता. हो चाल चाल बापा पाहून काय आहे तर. ओ देवानं आपल्याला पाहिली बरं ज्वारी देता गाड्या. पर एवढा मोठा माणूस ज्वारी मागेली ते बी पाहिली बर. काय झालं बुडे बा पाहिली बरं ज्वारी मागून राहिले बा. काय करतं गड्या देवानं वाईट दिवस आले गड्या मावर. दे बरं गड्या पाहिली फर ज्वारी उसनी दे. बस ज्वारी निघली की तुला वापस आणून देतो ना. नाही पैसे देईन बा मानी राजा झाला की. बुडवा यंदा ज्वारीच नाही राजा माघरी. मीच तर कसं तुमच्या घरी येऊन राहिलं तर मागायले की दोन एक पाहिल्या ज्वारी द्या बा. भाकरची लय आठवण येते मुले पण कसं माघरी ज्वारीच नाही वा. गहू दे बा गहू बी चालते ना. कंट्रोलचे तांदूळ असतील तर तेही चालतात. आपल्याला खिचडी करून खातो बा. तुला तर माहिती आहे मावर कशी कंडिशन येईल आहे तर. सारं गेलं रे बापा घरदार वावर शिवर सारं गेलं गड्या. रस्त्यावर आलो रे बापा मी पालात राहून राहिलो गड्या. हो मदत करा बापा. हो वहिनी मदत करा थोडीशी. काही ना काही कुटका घास कुटका द्या बापा. मा पोरगा तिकडे उपाशी आहे मी उपाशी आहे माझी बायको उपाशी आहे. नाही ना बापा बुडे बा आमच्या घरी काहीच नाही ना. आम्ही बी बापा गरीबच आहो ना आता. नेमकंच आणतो बापा तेवढंच खातो. नाही तुमच्या घरी काही बासो कुसो कुटके रातचे असतील तर रातची भाजी माझी चालते बाबा. पोटात कावळे वळवून राहिले. पोट पुरं खाली व्हायला माझ्या चालले जाऊन नाही राहिलं बाबा.
द्या रे बाबा, अर्धी अर्धी चोकण चोकण तरी द्या. भीक मागतो बापा, द्या रे देवा, द्या ना, द्या माय. बापा बुढे बा होती ना बापा, रातची भाकर उरेल. मी ना आत्ताच सकाळून कुत्र्याला टाकली. मला माहित नाही बापा तुम्ही येणार आहे तर तुम्हाला दिली असती. काय वाईट दिवस आले वाईट भरवसा आयुष करू गडी. हा, याच्या दमनीले अत्तरचा बोया असे 5-25 लोक याच्या मागं असत. आणि आज भीक मागा लागून राहिल्या गावामध्ये. भाषे कुटके मागून राहिला बुडा, भाषे कुटके. माणसाचा काळकोद्दी बदली काही सांगता येत नाही बापा. तुपाच्या धारीशिवाय खाल्लं नाही यानं. आणि आता भाषा कुटक्यावर का आम्हाला बुड्याचं बेकार आहे रे बाबा. बाई शेव्या मिव्या असतील तर त्या उकडतो बापा, त्या दे. काही ना काही द्या रे बापा, उपाशी आहे रे. काही बी द्या, वड्या मळ्या करोडा मरोडा काही अशीन नशीन ते घरात द्या बापा. बा पोरग उपाशी आहे, बी उपाशी, बाय बायको उपाशी आहे. द्या रे बापा काही ना काही. बापा बुढे बा आता कोण करायला बसलं बापा ते शेव्यान मेव्यान करोळान वड्या. आता कोणी खातही नाही ना बापा त्या करून ठेवाचं. सांगा ना, देणंच नाही तुम्हाला. जाऊ दे, मागून काही फायदा नाही. बरं बापा बाई, बरं बापा, ते घरी करेल नाही, राहू दे बापा. चाललो बापा मी. हे दिवस फक्त त्या सडेल कमलीनं आणले मावर भीक मागायचे. तर हा गडी राजासारखा जगणारा होता, पण मा भावाशी भांडण केलं तिनं झांगोसोबत. त्याचे सारे वस्तू इष्टीट मिष्टीट त्याने सारी घेऊन टाकली. आज रस्त्या डॅण्यातून माग भीक. चल बापा आता बाजारात जाऊ, मागू काहीतरी. बेकार झालं या माणसाचा. काळकोद्दी बदलीन काही सांगता येत नाही. एक दिवस असा होता या बुड्याच्या दमनले बैलगाड्याले अत्तरचा बोया. असे 5-25 लोक याच्या मागू असत. हा, असे पैसे फेकी बुडा आणि लोक येचत. असा काळ होता. आणि आज काय कंडिशन आहे त्या बुड्याची. भीक माग्यावर पाहिली, भीक माग्यावर. बापा त्याच्यासाठी कोणा उतू नये मातू नये बापा. घरगतचा पैसा असला की असा उधळू नये, फेकून नाही देऊ बापा. त्याची किंमत करा, नाही तर मग हे असे दिवस पाहायला भेटतात आता. हा बापा, मातू नाही बापा. नाही, पैसा जपतून वापरा बापा. लक्ष्मी येते. या बुड्याने लय उत्मात केली न पहिले बापा. जरासं काही चुकलं तर कंबळ्याला लाटणार. हा एवढा माजला होता. आणि आज काय कंडिशन आली गावामध्ये. भाषे कुटकी मागून राहिला, ती लोक देऊन नाही राहिले. उत्मात केली की असंच असते हे. टिकणार आहे बापा एवढी इस्टेट बाईचा नांदा. आता बी ते कमली नाही का त्याची नांदी लागेल. हा ते तर आहे. बाईचा नांद बेकार आहे. बाईच्या नांदानं खलास केला हा. बापा आपल्याला काय इंधन नाही पाहिजे तर बुडा. बकरीच्या शेड मध्ये आता माय बास टाकलेला. झोपी लावू देत नाही. भाऊजी भाऊजी, गोंड्याचे मोठे पप्पा, गोंड्याचे मोठे पप्पा. कोण आहे रे बाबा? कोण आली? कोण आहे? कोण आहे? कोण आहे? मी कमली आहे ना भाऊजी, डॅनीची बायको, गोंड्याची मम्मी. काली आली रे सोडेल रुंडी अटीसा. काय होतं हिचं? झपके मारतो सायला. खाली आली टीसा तोंड घालेली. अरे बरं डबल आली अट्ट मातन करेल. आणली अट्टीने पोलीस वाले. हेच खदा खोतच गळे आता. माझी खरकटी. थांब उठू दे मुली. आली होत होती. खाली आली. खाली निघडून अटी आली का? काही लायल तू? भाऊजी राग नका मानू ना बापा एवढा. आता माझ्यानं चुकी झाली बा भाऊजी. असं नका करू बा तुम्ही. आता तुम्हाला रागच भलता येते बापा. राग तर तुमच्या नाकाच्या शेंड्यावरच आहे. राग नाही आला पाहिजे एवढा माणसाच्या जातीले. काही चौपड चापड करू नको. राग येते घी घेते मला. निघडून चाल. ते नोकरी मला माहित आहे सारी. काय आहे तू? बाप्पा आता मोठी भाऊजी करत आली व. त्या घरी दारी आल तर शादवलं तू ना मला. माई ऐशी करून टाकली. 4 चौकाई म्हणजे आता भाऊजी दिली सुचलं. पालात आली तर मला सारं समजतात. ती नाटकं झाली निघडून. आता पुराच बाई केलाय. अच्छे पुढे नांग्या टाकतात. पण हा मार बोशेर जर होऊन राहिला. भाऊजी जे झालं ते झालं बापा. आता सगळं विसरा ना. चूक झाली बापा माझ्यानं. मोठी चूक झाली ना. मी तुम्हाला काही समय बोलली. आता कधीच होणार नाही भाऊजी. असं कधीच नाही होणार. ते काही सांगू नको. ती नाटकं ती मला सारं माहित आहे. तुझ्या काय आहे तर तू ना मा भाऊ शिशीत उतरवला. मी काय किस गली मी खसखसा. मला कधी उतरवशील तू काही सांगता येत नाही. काही मला चोपड चापड करू नको. मी काही डॅनी नाही बरं. मी झांगवाव हे लक्षात ठेव तू. अशा तुझ्यासारख्या 17-60 माझं येऊन गेल्या.
आणि एकी मले शिशी उतरू शकली नाही बरं. चोपड सापड करूच नको तू आपल्याला. आपला दणका वेगळा आहे. भाऊजी तुम्ही जसं समजून राहिले तसं काही नाही काही. मी काल चोपड चापड करू बापा तुम्हाला. आता कसं माझ्यानं चुकी झाली, त्या चुकीची माफी मागायला आली मी तुमच्याजवळ. नाही काही माफीची गरज नाही. मी काही एवढा काही खूप काही मोठा माणूस नाही आहे. हा शादोलंतून शब्द तोंडात निघल्यावर झालं मुळलं. हा ते आता अटीसा काही मला सांगूच नको तू. तू येईन माझ्या काही संबंध नाही, मा भावाचे माझी संबंध नाही. मुळेला आहे आपला कुसातून. त्यापेक्षा कशाला माफी मागून राहिली फालतू घेणं ज्यानं तू याची तोंडा वाफा गमवून राहिली आणि मला गरम करून राहिली. माझ्या चुकलं ना भाऊजी, लय मोठी चूक झाली माझ्यानं बाबा. मी तुम्हाला बोलली काहीच काही, असं बोलायला नव्हतं पाहिजे मी ना. आता ही चूक माझ्या लक्षात आली बाबा. आली मी तुमच्याजवळ माफी मागायला. मला माफ करा ना भाऊजी. भाऊजी हो बरं बरं लढू नको, बोलू नको. हा केलं तुला माफ. जाय लवकर उठून आता. जाय लवकर जाय. नाही ना भाऊजी, तुमच्या मनात माफबद्दल लय राग आहे ना, म्हणून तर तुम्ही म्हणून राहिले माफ केलं जाय लवकर. असं तुम्ही म्हणतच नव्हते मला. नाही तर मी मनापासून माफी मागतो ना भाऊजी. तुम्हाला मला माफ करा ना. पण मी तर म्हणून राहिलो माफ केलं तुले. जाय ना मग आता. जाय होय तो डॅने तिकडे वाट पाय तशी फालतू गायला उभी राहून राहिली. माफ केलं मी तुले. हा जाय होय. नाही ना भाऊजी, माझ्यानं जे चुकी झाली की नाही त्याचे मी आता प्रायश्चित्त करतो बापा. तुम्हाला आता मी सगळं खाऊ पिऊ घालतो, चहा पाचतो बापा, चांगला दुधाचा घटवट, सगळी सेवा करतो मी तुमची आता सगळी. तरी भाऊजी तुम्हाला आता माझ्याशिवाय कोण आहे आता? काय बोलून राहिली चौगली कर बा हे. हा माझ्याशिवाय म्हणजे आता डॅनी शिवाय आमच्या दोघांशिवाय शिवाय आता तुम्हाला कोण आहे भाऊजी असं म्हणणं होतं माझ्या. डॉक्टर टाकते वाटते भाऊ हे. मी चाला काय ना गातले लोक सांगतच मले. पुरी म्हणजे कसं कळब्यात जाते पण पाणी नाही लागू दे. बरोबर बोलायची आयडिया बरोबर फसून राहिली मले. मागेरा टाकते भाऊ हे. आता मला असंच वाटून राहिलं. चोपड चापड करते ना. माना तू आहे ना माझं झाबरू. तुमची दोघांची मला काही गरज नाही, काहीच गरज नाही आहे. तू चालली जाय बरं उठून. लवकर चालली जाय. हरप लवकर उठू. माडोकसं खाऊ नको. गरम होते बरं माडोकसं. हो ना बापा भाऊजी, लय तुमचा नातू आहे बापा तुमच्याजवळ. मग हा गोंड्या तुमचा पोरगा नाही पाहिजे का तुम्हाला तुमच्याजवळ? गोंड्याला कुठे सोडता आता? मोठे पप्पा आहेत ना बापू गोंड्या. पाय कशी बोलून राहिले. चॅप्टर इथे पोरा आणलं ती ना आता बरोबर उत्तर देते. मला शिशीच उतरायला प्रयत्न करून राहिली. हिची चाल वेगळीच आहे. वेगळीच शाळा दिसते मला हिची. ते सारं बरोबर आहे. पण आता कसं माय जाय झपीचा टाईम तर कसं तू चालली जाय उठून. हा जाय भाई. तो डॅने वाट पाहिजे तिकडे. कुकडी गेली. अरे बाबू गोंड्या, ते मोठे पप्पाले आपल्याला काढून द्यायचीच पडली. तुही बी फिकर नाही गोंड्या त्या पप्पाले. बरं बापा रे कुकडे जोडते बापा. चला मग मित्र उर्वरित भाग आपण उद्या व्हिडिओ लाईक करा, शेअर करा, नवीन चॅनलला सबस्क्राईब करा.